दरम्यान राष्ट्रवादीमुळे शिवसेनेची अडचण झाल्याचा आरोप शिवसेनेने केलाय। शिवसेना आमदार भरत गोगावले बोलण्याच्या ओघात बोलून गेले खरे, पण त्यांच्या मनातली खतखत या निमित्ताने बाहेर आल्याचं दिसतंय। एक तर पहिलं घ्यायला नाही पाहिजे होता, हा तुमचा मुद्दा बरोबर आहे। एक तर पहिलं घ्यायला नाही पाहिजे होता, हा तुमचा मुद्दा बरोबर आहे। भाजप शिवसेना या दोघांच्या युतीत राष्ट्रवादी तिसरा आल्यानं शिवसेनेची मोठी अडचण झाली आहे। शिवसेनेच्या झालेल्या कोंडीबाबत आतापर्यंत कोणत्याही नेत्यानं जाहीर वक्तव्य केलं नव्हतं, पण आता शिवसेनेचे नेते हळूहळू राष्ट्रवादीबाबत बोलू लागले आहेत। राष्ट्रवादीच्या महायुती समावेशानं शिवसेनेच्या अनेक नेत्यांची अडचण झाली आहे। शिवाजीराव आढळरावांना राष्ट्रवादीमध्ये जाऊन निवडणूक लढवावी लागली। सुनील तटकरेंमुळे शिवसेनेला रायगडवरचा दावा सोडावा लागलाय। हेमंत गोडसेंच्या नाशिकवर छगन भुजबळांनी दावा ठोकलाय। विजय शिवतारेंचा बारामतीचा दावाही मागं पडल्याची चर्चा सुरू आहे। शिवसेनेच्या पोटातली अस्वस्थता आता भरत गोगावले यांच्या ओठावर आली आहे। दोन्हींचं सरकार व्यवस्थित चाललेलं होतं, सगळं आहे, परंतु काही राजकीय घडामोडीची गणितं करावी लागतात। ती गणितं करून त्यांना आपल्यासोबत घेतलेलं आहे। आता घेतलंय तर त्यांनाही आपल्याबरोबर त्याच हिसाबाने वागवणं चालवणं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतंय। एक तर पहिलं घ्यायला नाही पाहिजे होतं, हा तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण आता जर घेतलंय तर मग आता आपल्याला बरोबर घेऊन चालणं पण गरजेचं आहे। भरत गोगावलेंच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीनं देखील खरपूस समाचार घेतला आहे। राष्ट्रवादीचा महायुतीतला समावेश अमित शहांच्या परवानगीनं झाल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलेलं आहे। जशी त्यांना आमची अडचण वाटायला लागली होती तसं मी स्वतः बोललेलो होतो की यांना सोबत घेणं म्हणजे तोही अडचणीचा भाग असू शकतो। त्यावेळेची आमची मतमतांतर होती, पण आता जर महायुती म्हणून पुढे जायचं असेल तर अशा घडीला असं वक्तव्य त्यांनी पण टाळावं। आम्ही टाळण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय, पण जाणीवपूर्वक असं काहीतरी वक्तव्य करायचं महायुतीमध्ये आलबेल नाही असा मेसेज देण्याचा प्रयत्न करायचा हे कृपा करून त्यांनी पण थांबवलं पाहिजे। शिवसेनेनं भाजपशी जुळून घेतलंय, पण अजित पवारांशी जुळून घेताना शिवसेनेला कठीण जात आहे। शिवसेनेतल्या राष्ट्रवादी विरोधातल्या असंतोषाचा विस्फोट आगामी काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।